Very good morning to all students. We are discussing about pollution, and from that we discussing about the pollution, air pollution. Okay. आपण मागच्या क्लासमध्ये इफेक्ट्स पाहिलं होतं. इफेक्ट्स पाहत होतो. इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशनच्या इफेक्ट ऑफ एअर पोल्युशन. तर एअर पोल्युशनच्या इफेक्ट्स ज्या असतात, आपण ज्या इफेक्ट्सबद्दल बोलतो आहे त्यामध्ये आपण पहिलं पाहिलं होतं ओझोनचं डिप्लेशन कसं होत आहे. ओझोन डिप्लेशन. त्याच्यानंतर दुसरं मी सांगितलं होतं की ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग होत आहे. इन्क्रीज इन टेम्परेचर ऑफ वर्ल्ड. हे कशामुळे होत आहे तर ग्रीन हाऊस इफेक्टमुळं. कशामुळं? ग्रीन हाऊस इफेक्टमुळं. ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतं? काही गॅसेस लाईक CO2, नायट्रिक ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन किंवा सल्फर डायऑक्साईड्स, असे भरपूर सारे गॅसेस जे आहेत, CFC वगैरे, हे सगळेच्या सगळे हीटला, ज्या लाईटला ॲब्झॉर्ब करण्याची त्यांच्याकडं कॅपॅसिटी होती. त्या कॅपॅसिटीमुळं ते काय करू लागले, टेम्परेचर इन्क्रीज करू लागले ॲटमॉस्फेअरमधला, आणि मग तिथं ग्लोबल वॉर्मिंगसारखं समस्या आपल्याला क्रिएट होताना दिसत होती. ह्याच्यानंतर आता थर्ड जे आहे इफेक्ट जो आहे तो म्हणजे ॲसिड रेन. ओके. तर ॲक्च्युली ॲसिड रेन असतं काय? ॲसिड रेन म्हणजे रेन विथ ॲसिड, रेन वॉटर विथ ॲसिड. आता पाऊस पडतो आहे. आता जर बघितलं आपण, काही एरियाज असे असतात जिथं जास्त पोल्युशन असतो. तिथं जर पाऊस पडत असेल तर तिथलं पाणी जे आहे ते ॲज कम्पेअर टू जिथं विदाऊट पोल्युटेड एरिया आहे किंवा स्वच्छ एरिया आहे, अशा ठिकाणी जर त्या रेनसोबत कम्पेअर केलं त्या पावसाला, तर तिथं तुम्हाला त्या रेन वॉटरमध्ये ॲसिडचं प्रमाण दिसतो. ॲसिड्स सापडतात जर आपण त्यामधून आयसोलेट केलं, काढलं तर ते ॲसिड किंवा त्याची pH मोजून बघा तुम्ही. तशा एन्व्हायरमेंटमध्ये pH मीटर असतो, त्यामध्ये न्यूट्रल 7ला असलं तर न्यूट्रल दिसणार, 7च्या बिलो ॲसिडिक आणि 7च्या वरती बेसिक pH तुम्हाला दिसती. तर त्या pH मीटरनं जर आपण त्या पाण्याला मोजलं तर आपल्याला त्या ठिकाणी 7च्या पण खाली त्याचं हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन दिसतं. म्हणजे pH जी आहे ती ॲसिडिक सापडते. तर हे असं का होतं? तर यामागचं कारण म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे पोल्युशन. आणि तो पण कोणता पोल्युशन? एअर पोल्युशन. आता एअर पोल्युशनमध्ये जसं की बघितलं आपण, जेव्हा बर्निंग करतो, बर्निंग ऑफ, काय म्हणतोय मी लक्षात घ्यायचं, बर्निंग ऑफ कोल, वूड्स म्हणू आपण, वूड्स किंवा टिंबर्स वगैरे, अजून ऑइल्स किंवा आपण फ्यूल म्हणू, फ्यूल्स. ओके, एट्सेट्रा. या फ्यूल्सचं जेव्हा आपण बर्निंग करतो आहे, बर्निंग करत असताना आपण सांगितलं होतं की याच्यातून काही गॅसेस, ज्या पोल्युटंट्स आहेत, त्या गॅसेस रिलीज केल्या जातात. तर त्या पोल्युटंट्स कोणत्या कोणत्या आहेत? त्यामध्ये असू शकतात ऑक्साईड्स ऑफ सल्फर, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन. ओके. यासारखे काही पोल्युटंट्स, गॅसेस ज्या आहेत त्या एअर पोल्युटंट्स म्हणून आपण यांना. ही गॅसेस ॲटमॉस्फेअरमध्ये रिलीज होतात. आता हे रिलीज झाल्यानंतर हवेमध्ये जे आहेत ह्या गॅसेस जेव्हा पसरतात, समजा त्या ठिकाणी आता ह्या पोल्युटेड एरिया आहे, इंडस्ट्री आहे, तिथं फ्यूल कंबशन होतो आहे आणि तिथून ह्या सगळ्या पोल्युटंट्स ज्या आहेत त्या ॲटमॉस्फेअरमध्ये रिलीज केल्या जात आहेत. आता तशा एन्व्हायरमेंटमध्ये काय होणार की जेव्हा पाऊस पडत असताना काय होतं की या ज्या ऑक्साईड्स आहेत, सल्फरच्या आणि नायट्रोजनच्या, ह्यांचं कंडेन्सेशन होतं. हे काय होतात?
पाण्यासोबत मिक्स होऊन हे कन्वर्ट्स होतात ॲसिड्समध्ये. ते कसे कसे ॲसिड्स तयार होतात? ॲसिड्स लाईक आपण म्हणू सल्फ्युरिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतात. याच्यानंतर होतात नायट्रिक ॲसिडमध्ये कन्वर्जन होतं यांचं, नायट्रिक ॲसिड. त्याच्यानंतर होतं नायट्रस ॲसिडमध्ये कन्वर्जन, नायट्रस ॲसिड. ओके, तर या सगळ्या कन्वर्जन्स होतात यांचं ॲटमॉस्फिअरमध्ये. जेव्हा पाऊस पडतो पाण्यासोबत ह्यांचं मिक्सिंग झालं या गॅसेसचं की ते कन्वर्ट होऊन जातात ॲसिड्समध्ये. आता ॲसिड्समध्ये का? तर कारण तिथं वॉटर आहे, हायड्रोजन आहे, त्याच्याकडं वॉटरकडं ऑक्सिजन आहे, यांच्याकडं बी हे नायट्रोजनचे ऑक्साईड्स आहेत. मग हे मिसळले, आता सल्फर आहे सपोज करा, हे सल्फ्युरिक ॲसिड, तर त्याच्यामध्ये आपण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितला सल्फ्युरिक ॲसिडचा H2SO4, हे काय करणार? त्या पाण्यासोबत त्याचे हायड्रोजन आयन्स घेणार आणि ऑक्सिजन पण घेणार. मग ते घेतल्यानंतर काय होतं? याच्याकडं ऑलरेडी ऑक्साईड्स होत्या, सल्फर डायऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असेल किंवा ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असेल, तर तो ॲसिडमध्ये कन्वर्ट झाला. आणि ॲसिड्समध्ये कन्वर्ट झाल्यानंतर these acids fall down, हे 3 जे ॲसिड्स आहेत, ओके, these 3 acids fall down through the rain water. पाण्याच्या रूपामध्ये, म्हणजे जे पावसाचं पाणी असतं याच्यासोबत हे ॲसिड्स जे आहेत त्या आता खाली येतील, जमिनीवरती येतील. जमिनीवरती येणार म्हणजेच काय? ह्या ठिकाणी मग हे सगळं ॲसिडिक वॉटर इथे येणार. आता आपल्याला माहिती आहे पाऊस पडल्यानंतर तो पाणी जो आहे, पडलेला पाऊस जो आहे तो काही तलावांमध्ये थांबतो, लेक्समध्ये, डॅम्समध्ये, कुठं कुठं रिव्हर्समध्ये पण जातो, ओशियन्समध्ये देखील जातो, इवन तो नदीद्वारे वाहून नेला जातो. तर अशा ठिकाणी आता ओशियनपर्यंत जाईल ती गोष्ट वेगळी, पण आपण जर विचार केला एका लेकचा, एखाद्या पॉन्डचा आपल्या आसपासच आहे आणि आपण राहतोय, दिस इज अन पॉन्ड, ओके, हे एक पॉन्ड आहे. आता ह्या पॉन्डमध्ये काय आहे? अगोदरचं पाणी आहे, राईट, वॉटर, आपण म्हणू क्लीन वॉटर. सपोज करा की त्याचं पाणी शहराला पुरवठा केलं जातं, नळ सोडलं जातं या पाण्यातून. आता याच्यामध्ये काही लाईव्ह स्टॉक पण असतात, याच्यामध्ये काय काय फिशेस असू शकतात, फिशेस असतात. आता इथं कडेला काही क्रॅब्स वगैरे असतात, ओके, क्रॅब्स पण असू शकतात. बरेचसे आपण म्हणू अक्वाटिक ॲनिमल्स आणि प्लांट्स, आपण म्हणू या ठिकाणी अक्वाटिक ॲनिमल्स अँड प्लांट्स. आता अक्वाटिक लाईफ जी आहे याच्यामधली, आता काय होणार? समजा इथून आता हे पाऊस पडतोय, आपण काय केलं, डस्टर, सपोज अँड दिस इज अन क्लाउड, ओके, आणि इथून पाऊस पडतोय. किंवा एखाद्या दुसऱ्या एरियापासून इथून वाहून येत आहे पाणी. ओके, विथ इथं काढू आपण H2SO4, रेन विथ ॲसिड्स, नायट्रिक ॲसिड
नायट्रस ॲसिड्स. ओके, हा पाऊस पडतोय, रेन विथ ॲसिड्स इज कॉल्ड ॲज ॲसिड रेन. यालाच म्हणतो आपण ॲसिड रेन. काय झालं, पाऊस पडत आहे विथ ॲसिड्स. आता ॲसिड्स घेऊन पाऊस पडला आणि काही ठिकाणी नदी, नाले, डबके हे काही वाहून आणणारे जे झरे आहेत यांच्या थ्रू हे पाणी पॉन्डमध्ये येतो आहे आणि डायरेक्टली पण येतो आहे, राईट. तर आता काय होतं याचा परिणाम बघा. हे ॲसिडिक वॉटर जर याच्यात मिक्स झालं, याला हे क्लीन वॉटर प्रोव्हाइड केलं जातं, प्रोव्हाइडेड फॉर ह्युमन वेलफेअरसाठी पण पाणी दिलं जात आहे. आणि ह्याच्यामध्ये ॲक्वॅटिक लाईव्ज आहेत, ॲक्वॅटिक प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, हे आहेत. आता ह्या ॲसिडचा हे जेव्हा पाण्यामध्ये ॲसिड येईल ह्यांच्यावरती परिणाम पडतोच पहिल्यांदा तर. आणि दुसरा परिणाम काय आहे, हा पाणी जेव्हा आपल्याला पियाला दिलं जाईल, वापरायला दिलं जाईल, हा ॲसिड कंटेनिंग वॉटर जर आपण वापरला तर ह्याचे बरेचसे डिसऑर्डर्स आपल्याला सापडतात, आपल्याला देखील त्याचं नुकसान होतो. आता याच्यासोबतच अजून काही इफेक्ट होतात. हे तर झाला एक इफेक्ट, ॲसिड रेन अफेक्ट्स ऑन द aquatic plants and animals. Okay, because acids mix with that particular standard water, or we can say river, pond, lake. ओके, मिक्स होतं याच्यासोबत आणि ह्याची डायरेक्ट परिणाम जो आहे तो ॲक्वॅटिक फ्लोरा अँड फाउनावरती होत असतो. फ्लोरा मीन्स प्लांट्स, फाउना मीन्स ॲनिमल्स. तर हे झालं. याच्यानंतर मग ॲसिड रेनचा दुसरा काय नुकसान आहे बघा. ॲसिड रेन जेव्हा होतं, ओके, जेव्हा ॲसिड रेन होत आहे, आता आपण इकडं घेऊ. हे ॲसिड रेन, ओके, इथं सपोज करा हे एक लँड आहे, लँड, क्रॉप लँड म्हणू आपण, क्रॉप लँड. याच्यामध्ये काही क्रॉप्स असतील. ओके, क्रॉप्स असतील. ही सॉईल, ॲसिड रेन म्हणू आपण याला, त्यामध्ये ॲसिड्स आहेत. या सगळ्या ॲसिड्स जेव्हा इथं क्रॉप लँडवरती पडतील तर त्या मातीची जी आहे, जे सॉईल आहे तिथं, त्याची फर्टिलिटी कमी होते, डिक्रीज the fertility of soil. फर्टिलिटी सॉईलची डिक्रीज होते. आणि डिक्रीज झाल्यानंतर जेव्हा हे क्रॉप्स आहेत, सपोज करा तिथं ज्वारी आहे, गहू आहे, किंवा आपण म्हणू त्या ठिकाणी सोयाबीन असेल, उडीद असतील, मूग असतील, कुठलाही क्रॉप असेल, जर ॲसिड रेन होत असेल तर काय करणार मग, ही क्रॉप काय करतील, ही पिकं काय करतील, तिथलं पाणी जेव्हा न्यूट्रियंट्स जेव्हा ॲब्झॉर्ब करतील सॉईलमधून, सॉईल तर पोल्युटेड झालेलंच आहे ऑलरेडी ॲसिडनं, आणि त्याचं इरोजन होते, धूप होती जमिनीची. ओके, इथं इरोजन ऑफ सॉईल म्हणून आपण, इरोजन ऑफ सॉईल हे तर होणारच. सोबतच काय होतं की इथून मिनरल्स ॲब्झॉर्ब्ड बाय प्लांट्स कोणत्या, तर क्रॉप्स. ओके,
lead to absorption of various acids that harmful to इकोसिस्टीम. कारण इकोसिस्टीममध्ये फूड चेन असते. फूड चेन म्हणजे आपण सांगतो प्लांट्सनं, आता हे प्लांट्सनं ॲब्झॉर्ब केलं ॲसिड. ओके, प्लांट्सना हर्बिओर्स खातात, यांना कार्निवोर्स खातात, यांना ओमनिवोर्स खातात. तर अल्टिमेटली याचा परिणाम, हे ॲब्झॉर्प्शन केल्यानंतर याचा परिणाम कशावरती, याला म्हणतो आपण फूड चेन. याला काय म्हणतो, फूड चेन, अन्नसाखळीवरती परिणाम होतो. कसं काय, प्लांट्सनी ॲसिडिक वॉटर ॲब्झॉर्ब केलेलं आहे, ते अन्नामध्ये त्यांनी प्रोड्यूस केलेल्या फूडमध्ये जाणार. ते फूड हर्बिओर्स म्हणजे जे वनस्पती किंवा वनस्पतींचं प्रोडक्ट खातील त्यांना म्हणतो हर्बिओर्स. ह्यांच्या बॉडीमध्ये जाणार ॲसिड. मग कार्निवोर्स जेव्हा यांना खातात, हे यांच्या बॉडीत जाणार. कार्निवोर्सना जर एखाद्या ओमनिवोर्सनं खाऊन टाकलं तर ते तिथं जाणार. म्हणजे हे फूड चेन अशीच जे आहे ते डिस्टर्ब होणार. अशा प्रकारचा परिणाम आपल्याला दिसतो या ॲसिड रेनचा. याच्यासोबतच काय होतं, मोठमोठ्या ज्या कन्स्ट्रक्शन्स असतात, बिल्डिंग्स आहेत किंवा मोठी टॉवर्स असतील, याच्या व्यतिरिक्त आपण म्हणू ज्या आहेत आयडियल मेटल्स असतील, मेटल जे पुतळे बनवले जातात मोठमोठ्या, जसं महात्मा गांधीचं आहे, शिवाजी महाराजांचं आहे, यांच्या पुतळ्यांचं किंवा कन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत, इमारती मोठ्या मोठ्या आहेत, गव्हर्मेंटल असतील किंवा प्रायव्हेट असतील, यांचं इरोजन होतं त्या ॲसिड रेनमुळं. त्यांचा जो वरचा लेयर असतो तो खाली गळून पडतो आणि अशा प्रकारचे नुकसान जे आहेत त्या होत असतात. आता हे तर झाले काही इफेक्ट्स ऑफ ॲसिड रेन्स. तर मग ॲसिड रेनचं इफेक्ट पाहिलं तर मग हे सगळं परिणाम आहे कशाचा, तर एअर पोल्युशनचा. तर मग आपल्याला एअर पोल्युशन कंट्रोल करता येत असेल तर मग किती चांगलं होईल. एअर पोल्युशन जर कंट्रोल केलं तर या सगळ्या गोष्टी होणारच नाहीत. ओके, सो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय असतील मग, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ एअर पोल्युशन. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्यामध्ये यूज ऑफ पोल्युशन कंट्रोल मशीन्स इन फॅक्टरीजमध्ये पोल्युशन कंट्रोल मशीन्सचा वापर करायचा. जसं फिल्टर असतो त्या ठिकाणी अरेस्टर असतं, अरेस्टर्स, फिल्टर्स या सगळ्या मशीन्स ज्या आहेत त्या यूज केल्या पाहिजेत. फॉर एक्झाम्पल यूज ऑफ अरेस्टर, फिल्टर्स, जे की स्मोक जो रिलीज होतो त्यांना जो आहे त्यामध्ये पोल्युटन्स ज्या असतील त्या काढल्या जातील जेणेकरून आणि हवेमध्ये मिसळणार नाहीत. याच्यानंतर काय, प्रॉपर डिस्पोजल ऑफ हार्मफुल वेस्ट. डोमेस्टिक असेल किंवा तो अर्बन असेल, कोणताही असेल, त्याचं प्रॉपर डिस्पोजल करायला पाहिजे. हां, काही ज्या नॉन बायोडिग्रेडेबल आहेत त्यांना रिसायकल केलं पाहिजे. त्यांना फेकण्याऐवजी तर त्यांना रिसायकल करायचं किंवा जाळण्याऐवजी त्यांना रिसायकलिंग करायची. ह्याचा आपल्याला फायदा होतो. आपण म्हणू शकतो रिसायकलिंग ऑफ नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल्स. हे करू शकतो आपण, आपल्या हातात आहे.
कंट्रोल ऑन atomic tests, making chemical weapons. ओके, ह्या करू शकतो आपण, ह्या काही गोष्टी करता येतील. याच्यानंतर आपल्याला करता येतं कंट्रोल द प्रोडक्शन ऑफ CFC. ओके, सो दीज आर द सम प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. याच्या व्यतिरिक्त आपल्या व्हेकल्स ज्या असतात जे रेग्युलर आपण वापरतो त्यांना रेग्युलरली सर्व्हिसिंग केली पाहिजे. स्मोक रिलीज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ॲज अ ह्युमन म्हणून आपला एन्व्हायरमेंट आहे, आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. आपण स्वच्छ ठेवलं, एन्व्हायरमेंट स्वच्छ, तर आपण स्वच्छ, आपल्याला रेस्पिरेटरी डिसिजेस होणार नाहीत. असं नाही की तो धूर ॲटमॉस्फिअरमध्ये सोडला कुठंतरी म्हणजे तो तिथल्याच लोकांना त्रास करेल, तो तुम्हालाही त्रास करणार आहे. तुमच्यापैकी तुमच्या फॅमिली मेंबर्सना पण त्याचा त्रास होऊ शकतो. तर आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर एन्व्हायरमेंटचं पोल्युशन टळतं, अदरवाईज टळणार नाही. आपल्याला काय करायचं आहे, एकट्यानं केलं तर काय होईल, ह्या विचारामुळं पोल्युशन जे आहे ते वाढत असतो. तर कधी पण लक्षात ठेवायचं, ॲटोमोबाईल्स असतील आपल्या, म्हणजे ॲटो असतील, रिक्षा असतील, आपलं टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर्स असतील किंवा ट्रक असेल घरी, तुमच्यापैकी सगळ्यांनी आपापले असं पाहण्यात आलेलं आहे बऱ्याच वेळा की जे ॲटो असतात, ते रिक्षा चालक जे असतात, ज्यांचे पालक असतील कोणाचे किंवा जे चालवतात, ती लोकांनी आपल्या गाडीतून जो स्मोक बाहेर येतो आहे याच्यावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा. का येतो आहे, कशासाठी येतो आहे, सर्व्हिसिंग नाही केली का, आपण फ्यूल गलत वापरला, काही चुकीचं केलं, या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे ॲज अ ह्युमन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ एअर पोल्युशन. नेक्स्ट पोल्युशन जो आहे तो वॉटर पोल्युशन आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू.